टॅलीमध्ये इन्व्हेंटरी कसं मॅनेज करायचं हे माहीत नाहीये तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे लर्निंग टेक मराठी चॅनलवरती. तर आज जो टॉपिक घेणार आहोत तो आहे इन्व्हेंटरी, ज्यामध्ये आपण स्टॉक मॅनेजमेंट कसं करायचं, स्टॉकची एंट्री कशी करायची, परचेस सेल्सची एंट्री कशी करायची ते आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपल्याला आपली टॅली ओपन करून घ्यायची आहे. यामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला आपली कंपनी क्रिएट करायची आहे. तर आपण कंपनी क्रिएट केली. इथे कंपनी क्रिएट केल्यानंतर आपल्याला ऑल डिटेल्स आपली फिलअप करून घ्यायची आहे. इथे झाल्यानंतर आपल्याला इथे खाली एक ऑप्शन भेटेल मेंटेन इन्व्हेंटरी. मेंटेन इन्व्हेंटरी जो ऑप्शन आहे ते आपल्याला येस असलं पाहिजे. येस नसेल तर तुम्ही त्याला तिथे येस करून घेऊ शकता. येस केल्यानंतर तुम्ही कंट्रोल ए करून याला ऍक्सेप्ट करून घ्यायचा. ऍक्सेप्ट केल्यानंतर पाहू शकता आपली कंपनी क्रिएट झालेली आहे. आता मी माझ्याकडे काही असाइनमेंट आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की इथं आपण काही माल परचेस केलेला आहे. परचेस फॉलोइंग आयटम फ्रॉम व्हिडिओकॉन. तर व्हिडिओकॉन कडून आपण काही आयटम्स परचेस केलेले आहेत, जसं की टीव्ही, फ्रीज, सीडी, आणि यांची क्वांटिटी दिली आहे आणि यांची रेट दिली आहे. तर यांची एंट्री आपल्याला टॅलीमध्ये करायची आहे. सगळ्यात पहिले आपण याचे लेजर्स बनवून घेऊ. तर पहिल्या एंट्रीमध्ये जे दोन लेजर्स आलेले आहेत ते आहे परचेस आणि व्हिडिओकॉन. त्यांचे लेजर आपण बनवून घेऊया. तर क्रिएट मध्ये जाऊन लेजर्स, तर पहिला जो लेजर आहे ते आहे आपला परचेस अकाउंट अंडर परचेस अकाउंट. ओके, तर आपण परचेसचं लेजर बनवलंय. तसंच आपल्याला आता जो सेकंड लेजर आहे आपला व्हिडिओकॉन, तो व्हिडिओकॉनचं लेजर पण आपल्याला तिथं बनवून घ्यायचा आहे. तर बनवून घेऊया आपण व्हिडिओकॉन अंडर सन्ड्री क्रेडिटर, कारण की आपण त्या व्यक्तीकडून परचेस केला तर तो व्यक्ती आपला सन्ड्री क्रेडिटर असणार. सन्ड्री क्रेडिटर सिलेक्ट करून घ्यायचा आहे, देन एक्सेप्ट करायचा. ओके, तर ह्या प्रकारे आपण पहिलं लेजर बनवून घेतले. आता लेजर बनवल्यानंतर आपल्याला जे आयटम्स दिलेले आहेत तर हे आयटम्स पण आपल्याला बनवून घ्यायचे आहे. ओके, त्यासाठी जायचं बॅक. इथे खाली ऑप्शन आपल्याला इन्व्हेंटरी मास्टर्स. तर मास्टर्स मध्ये पहिला ऑप्शन आहे आपल्याला स्टॉक ग्रुप. यांनी जे आपले आयटम्स आहेत ते कोणत्या कॅटेगरीचे आहेत ते आपण त्यामध्ये घेऊ शकतो. जसं आपल्या या ठिकाणी आता टीव्ही, फ्रीज, सीडी जे दिलेले आहेत हे आपले सगळे काय आहेत, इलेक्ट्रॉनिक आयटम्स आहेत. तर आपण काय करू, या ठिकाणी स्टॉक ग्रुप मध्ये जाऊन इलेक्ट्रॉनिक्स हा ग्रुप आपण बनवून घेऊया. देन याला एंटर करून एक्सेप्ट करून घ्यायचा. एक्सेप्ट केल्यानंतर बॅक जाऊन आपल्याला इथे क्रिएट करायचं आहे युनिट. युनिट म्हणजे काय, युनिट म्हणजे कोणता पण प्रोडक्ट आपण कसा परचेस करतो किंवा कसा सेल करतो. जसं समजा आता सीडी आहे, कीबोर्ड आहे, माऊस आहे, यांना आपण काय करतो या ठिकाणी, जसं की नंबर्स मध्ये सेल करतो या ठिकाणी, जसं की 4 कीबोर्ड द्या, 5 कीबोर्ड द्या. पण ज्या ठिकाणी आपण जर दूध वगैरे घ्यायला गेलो त्याला आपण काय करतो या ठिकाणी लिटर मध्ये घेतो, किंवा शुगर वगैरे घ्यायला गेलो त्याला आपण केजी मध्ये घेतो. त्यांना आपण युनिट्स म्हणतो. तर सगळ्यात पहिले आपण युनिट क्रिएट करूया. युनिट मध्ये जाऊन सिम्बॉल मध्ये, तर हे प्रोडक्ट जे आहे आपण जसं सीडी, टीव्ही हे आपण घेणार आहोत नंबर्स मध्ये. फुल फॉर्म टाकायचा आपल्याला त्या ठिकाणी, फॉर्मल नेम, नंबर, वापस युनिट, क्वांटिटी कोड, ज्यामध्ये वापस तुम्हाला एनओएस घ्यायचा आहे. देन बॅक जाऊन पुन्हा तुम्हाला स्टॉक आयटम मध्ये आपल्याला आयटम क्रिएट करायचा. जसं पहिला आयटम आपल्याला टीव्ही, तर टीव्हीच्या अंडर मध्ये विचारतो की टीव्ही हा जो प्रोडक्ट आहे कोणता आहे, इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट आहे. त्यानंतर युनिट मध्ये हा आपण कसं सेल करणार, नंबर्स मध्ये सेल करणार. तर नंबर सिलेक्ट करायचा, देन एंटर करून त्याला पण एक्सेप्ट करायचा. त्यानंतर तसा सेकंड प्रोडक्ट आपला सीडी, आपण इलेक्ट्रॉनिक्स, एनओएस, देन एक्सेप्ट. ओके, त्यानंतर जो लास्ट प्रोडक्ट आहे तो आहे आपला फ्रीज. वापस फ्रीज पण एकदा बनवून घेऊ आपण, फ्रीज अंडर इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स, एनओएस. ओके, तर आपण 3 प्रोडक्ट्स बनवून घेतलेले आहेत. बस आता आपल्याला याची फक्त एंट्रीज करायची आहे. त्यासाठी बॅक जायचं आहे आणि वाउचर्स मध्ये जाऊन आपल्याला एंट्री करायची. तर परचेसची एंट्री आपण परचेसचं वाउचर त्या ठिकाणी यूज करू. F9 प्रेस करायचं आहे. आता दरवेळेस आपण जे नॉर्मल एंट्रीज करतो त्या ठिकाणी आपण इथं कंट्रोल H करून ऍज वाउचर करतो, बरोबर. पण आता आपल्याकडे आयटम्स दिलेले आहेत तर आपण यूज करू शकतो आयटम इनवाइस. ओके, आयटम इनवाइसच ठेवायचा आहे. त्यानंतर खाली येऊन पार्टी नेम, यानी तुम्ही कोणत्या व्यक्तीकडून परचेस केला आहे. जसं आपण परचेस केलंय व्हिडिओकॉन कडून, तर व्हिडिओकॉन टाकायचा आहे. एंटर करायचं किंवा कंट्रोल ए करून तुम्ही एक्सेप्ट करू शकता. देन परचेस लेजर, परचेस करतो परचेस. त्यानंतर नेम ऑफ आयटम, आपला जो आयटम आहे जसं की टीव्ही सांगितलेला आहे
त्यानंतर टीव्ही मध्ये क्वांटिटी दिली आपल्याला 10 आणि तिचा रेट आहे 5,000 रुपये. ओके, म्हणजे एक टीव्ही तुम्हाला 5,000 रुपयाला पडणार आहे. तर आपण टाकूया क्वांटिटी 10 टीव्ही, आपली रेट आहे 5,000 रुपये. तर टोटल 10 टीव्हीचा जो रेट आहे तो झालेला आहे आपला 50,000 रुपये. ओके, तसंच खाली येऊन तुम्हाला सीडीची पण क्वांटिटी घ्यायची. जसं सीडीची क्वांटिटी आहे 15, रेट आहे 2,000. तर 15 सीडी आहे, 2,000 रुपये आपला रेट आहे. ठीक आहे, एंटर करून एक्सेप्ट. त्यानंतर फ्रीज पण दिलेलं, तर फ्रीजची क्वांटिटी आहे आपल्याकडे 5 आणि रेट आहे 7. तर 5 क्वांटिटी, 7,000 रुपये रेट. देन एंटर करून तुम्ही याला इथे एक्सेप्ट करू शकता. ओके, तर ह्या प्रकारे जी इन्व्हेंटरीची एंट्री आहे ते आपण यामध्ये टॅलीमध्ये करू शकतो. ओके, तर सगळ्यांना समजलं असेल एंट्रीचं. त्यानंतर आपण आता ह्याला चेक कसं करायचं ते पण आपण पाहूया. तर बॅक जाऊन तुम्ही या ठिकाणी एक ऑप्शन आहे तुम्हाला स्टॉक समरी. तर स्टॉक समरी मध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक आयटम्स आहेत 1,15,000 चे. एंटर करून पाहायला गेलं तर आपल्याकडे कोणकोणते आयटम्स आहेत, सीडी, फ्रीज, टीव्ही, हे आपल्याला इथे शो होईल. तर ह्यामध्ये जो आयटम पाहायचा आहे त्याला एंटर करून पाहू शकता. तर इथं फर्स्ट जो कॉलम आहे आपल्याला तो आहे इनवर्ड. इनवर्ड म्हणजे आपल्याकडे किती आयटम्स आलेले आहेत. आपण आता 15 आयटम त्या ठिकाणी परचेस केले होते. तर 15 आयटम तुम्हाला इथे दिसून येतील. त्यानंतर सेकंड कॉलम आहे आपल्याला आउटवर्ड्स, यानी तुम्ही जर माल सेल केला असेल तर त्यापैकी किती सेल झाला आणि क्लोजिंग बॅलन्स तुमच्याकडे टोटल किती उरले हे तुम्हाला इथे दिसेल. ओके, तर ह्या प्रकारे तुम्ही इन्व्हेंटरीच्या एंट्रीज करू शकता, स्टॉक मॅनेज करू शकता या ठिकाणी. ओके, तर आणि जी आपण असाइनमेंट पाहिली आहे ही असाइनमेंट मी कमेंट पिन मध्ये टाकून देतो, ज्यामध्ये तुम्ही असाइनमेंट सॉल्व्ह करू शकता फर्स्ट, सेकंड, थर्ड. ओके, देन आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये पुढचं टॉपिक शिकूया टीडीएस किंवा टीसीएस जे टॉपिक्स आहेत ते आपण कव्हर अप करूया. ओके, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.